हॅलो मैत्रिणींनो, आपण आज बॅक साईडच फक्त कटिंग करणार आहे, पण कशा पद्धतीने माप घ्यायचे शोल्डर मुंडा ह्याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओला लाईक करून घ्या, लाईक नक्की करत जावा, कारण लाईक नाही भेटले की मग उत्साह वाटत नाही व्हिडिओ बनवायला. लाईक तुमचा भेटल्यानंतर एक उत्साह वाटतो व्हिडिओ बनवायला. तर नक्की लाईक करून घ्या. आवडला तरी करा, नाही आवडला तरी सुद्धा करा. माझ्या चॅनेलवरती आला असाल तर लाईक करूनच जावा. तर आजचा व्हिडिओ आपण फक्त बॅक साईड कशा पद्धतीने कटिंग करायची याच्यावरती व्हिडिओ आहे. छोटासाच व्हिडिओ आहे. तर आता हा कॉटनचा साधा पीस आहे. तर आपण ब्लाऊजची उंची किती आहे त्याप्रमाणे ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची बॅक साईडला, फोल्डिंगच्या साईडला. तर नवीन शिकणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर ब्लाऊजची उंची आहे 13 इंच, 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, 14 इंच घ्यायची. तर आपल्याला शोल्डर किती घ्यायची आणि मुंडा किती घ्यायचा आहे हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर बघा, शोल्डर 5 इंचाची घ्यायची आपल्याला. 5 इंचाची असली म्हणजे आपला गळा खाली उतरत नाही, व्यवस्थित बसतो. हाफ शोल्डर 3 इंचाची घ्यायची म्हणजे आपल्याला 2 इंचाचा गळ्या साईडला 2 इंच गळा राहतो. जर गळा तुम्हाला खोल करायचा असेल तर आपण गळा उंची टाकून घ्यायची. गळा उंची टाकून घेतल्याच्या नंतर वरतून 2 इंच आपण ठेवलेला आहे गळ्याकडे. तर खालच्या साईडून आपल्याला जर तुम्हाला खोल गळा पाहिजे असेल तर खालच्या साईडून 2.5 किंवा 3 वाढवून घ्यायचे गळ्याच्या उंचीकडून. आता मुंडा आपल्याला 5.5 इंचाचाच ठेवायचा आहे. 5.5 इंचाचा मुंडा अगदी परफेक्ट कुठल्याही साईजची बाई असू द्या, फक्त 5.5चाच मुंडा ठेवा. बरोबर मुंडा आपल्या फिटिंगच्या साईजनुसार ब्लाऊज बसत असतो, त्यासाठी मुंड्यात कमी जास्त नाही ठेवायचं. मुंडा 5.5चाच घ्या आणि तुमची छाती किती त्याप्रमाणे छाती टाकून घ्या. तर ही 9 इंचाची छाती. तर 9 इंचावर 9.5 इंचाचं आहे. तर 9.5 इंचावरती मी मार्किंग करून पुढं 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. कारण कसं आहे, बाई जाड असली की 2 इंचाचं मार्जिन ठेवायचं. कारण कधी काय होतं, आपण म्हणजे नवीन असणाऱ्याला प्रॉब्लेम येत असतो. शिलाईमध्ये कधी कपडा आटतो, काय होतो, कटिंगमध्ये जातो. त्यासाठी 2 इंचाचं मार्जिन ठेवायचं नेहमी. तर हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ आहे. तर अशा पद्धतीनं तुम्ही ब्लाऊज बॅक साईड कटिंग करा आणि पुढची साईड ही अशा पद्धतीनं कटिंग करा. तर मुंडा बघा, मुंड्याला 1 इंचाचाच मी क्रॉस टक 1 इंचाचा दिलेला आहे. 1 इंचाच्या टक्सवर गोल राऊंड घेतलेला आहे. तर पुढचा भागही कशा पद्धतीनं कटिंग करायचा आहे तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा.